हॅलो मंडळी, तर आज आपण बऱ्याच दिवसानं एक व्हिडिओ घेऊन येतो आणि एक छान साधी सिंपल रेसिपी शिराची मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण एक शिरा अपलोड केलेला आहे. तो महाप्रसादाचा शिरा आहे. महाशिवरात्री स्पेशल आपण बनवलेला होता. तर केळं वगैरे टाकून तो अगदी पारंपरिक जसा प्रसादाचा शिरा असतो तसा बनवलेला आहे. तर हा आपण नॉर्मल बनवणार आहोत, पण त्याच सारखा लागतो हा. तर आपण सर्वप्रथम तूप घेतलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये टाकून रवा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन असा रोस्ट केलेला आहे. रोस्ट झाल्यानंतर आपण 1 वाटी रव्याला 1 वाटी आधी दूध टाकलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. काही गुठळ्या राहता कामा नये. तूप तुमच्या आवडीनुसार टाका. जेवढं तुम्ही तूप जास्त टाकाल ना तेवढं ते खूप छान लागतं आणि प्रसादाच्या शिऱ्यासारखं लागतं. तर मी इथे थोडं 3 चमचे तूप टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसतंय. तर व्यवस्थित मिक्स असं करून घ्यायचं आहे. थोडं दूध आटलं ना की आपण त्याला असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं म्हणजे सगळीकडे इव्हनली मिक्स होतं ते आणि कुठेही चिकटत नाही. तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि सुकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची. तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार टाका. मी 1 वाटी रव्याला अर्धी वाटी साखर टाकले, कारण मला गोड थोडं कमी हवं होतं त्यासाठी. तर साखर टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता थोडं पातळ पातळ होत जातं ते, साखर त्याच्यात मेल्ट होते. तर साखर पूर्ण अशी मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला इव्हनली असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे. तुम्ही हे ड्रायफ्रूट तुपामध्ये फ्राय करून सुद्धा टाकू शकता. मी हे असेच टाकलेले आहेत, मला हे असेच आवडतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर चवीप्रमाणे मीठ हवं असेल तरी टाकू शकता. आता आपण त्याच्यामध्ये अजून 1 वाटी मिल्क आणि त्याच्यात कार्डेममची पावडर मिक्स करून टाकलेली आहे. अशी टाकली ना की ती पावडर आहे ना सगळीकडे छान असं स्मेल मस्त पसरतो. व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. काही छोट्या मोठ्या गुठळ्या राहिल्या असतील त्या सुद्धा अशा मस्तपैकी फोडून घ्यायच्या आणि आपण आधीच्या गुठळ्या फोडल्यामुळे हे नंतरच्या गुठळ्या एवढ्या जास्त स्ट्रॉंग नसतात, त्या मिक्स होऊन जातात. फक्त त्याला ढवळत राहायचं आहे कंटिन्यू, जोपर्यंत सगळं असं मिक्स होत नाही. जेव्हा इव्हनली मिक्स होईल तेव्हा मग आपण झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे, एकदम लो फ्लेमवरती. म्हणजे तुम्ही इंडक्शन वापरत असाल तर एकदम फर्स्ट जो टेम्परेचर असतो त्याच्यावरती ठेवायचा आहे. असं व्यवस्थित असं घोटून घ्यायचं आहे आणि आता 5 मिनिटं आपण मस्तपैकी वाफ काढून घ्यायची. त्याच्यानंतर आपला शिरा, गोड शिरा तयार झालेला आहे. साधा सोपा, कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये नक्की करून पहा. थँक्यू. फॉलो फॉर मोर.